collect the names of extinct bird and animals of India and tell those names to other. तर बघा, भारतामधील नामशेष झालेल्या प्राण्यांची व पक्ष्यांची माहिती मिळवायची आणि ती सर्वांना सांगायची. बघा, काही नावं तुम्हाला फॅमिलियर असतील. त्यामध्ये एशियाटिक चित्ता आहे, त्यानंतर हिमालयन ओल्प आहे, ओके, आणि बर्डमध्ये पिंक हिडेड डक. आणखी खूप सारे नावं तुम्हाला जर तुम्ही गुगलवरती टेक्स्ट केलं तर ते मिळून जातील. ठीक आहे. पुढचा मुद्दा काय बघा मग, क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पीसीज, धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण. तर हा प्रश्न सुद्धा येतो परीक्षेला. तर पहिला आहे एंडेंजर्ड स्पीसीज, ज्याला संकटग्रस्त प्रजाती म्हणतो आपण. आयदर नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज डिक्लाइन or their habitat is shrunk to such an extent that they can be extinct in the near future if conservative measures are not implemented. बघा, या प्रजातीची संख्या अत्यंत कमी उरलेली आहे किंवा त्यांचा अधिवास जो आहे तो संकुचित झालेला असतो, आणि जर याच्यावरती आपण विशेष उपाययोजना केली नाही तर नजीकच्या काळामध्ये ही प्रजाती पूर्ण नष्ट होऊन जाण्याची शक्यता असते. तर याची उदाहरणं कोणती दिलीत बघा, लायन टेल्ड मंकी, लेझर फ्लोरिकन. ठीक आहे, ओके, लायन टेल्ड मंकी आणि लेझर फ्लोरिकनला आपण तनमोर म्हणतो. पुढचा आहे रेअर स्पेसीज, नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज कन्सिडरेबली डिक्लाइन्ड. तर बघा, या प्रजातीची संख्या ही बरीच कमी आहे. ऑर्गॅनिझम ऑफ दिस स्पेसीज बीइंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. तर बघा, या प्रजातींचं विशिष्ट स्थान विशिष्ट असल्यामुळं जलित गतीने ते नामशेष होऊ शकतात. ठीक आहे. आणि उदाहरण बघा, रेड पांडा आणि मस्क डिअर. रेड पांडा आणि मस्क डिअर म्हणजे कस्तुरी मृग. तिसरा आहे वल्नरेबल स्पीसीज, ज्याला आपण संवेदनशील प्रजाती म्हणतो. तर त्याचं डिस्क्रिप्शन काय बघा, नंबर ऑफ दोज ऑर्गॅनिझम इज एक्स्ट्रीमली लेस अँड कंटिन्यूस टू डिक्लाइन. तर बघा, या प्रजातीची संख्या सुद्धा अत्यंत कमी झालेली असते आणि सातत्याने ती कमीच होत राहते. कंटिन्युअस डिक्लाइन इन देअर नंबर इज वरिसम रिझन. आणि त्यांची ही कमी होणारी जीवसंख्या हेच या प्रजातीबाबत काळजीचं कारण आहे. आणि उदाहरणं बघायची कोणकोणते येतं, टायगर अँड लायन, ओके, पट्टेरी वाघ आणि गिरचे सिंह. आणि चौथा प्रकार याच्यामध्ये बघा, तर इनडिटर्मिनेट स्पीसीज, ज्याला आपण अनिश्चित प्रजाती म्हणतो. दीज ऑर्गॅनिझम अपेअर टू बी एंडेंजर्ड बट ड्यू टू देअर सम बिहेवियरल हॅबिट्स लाईक शायनेस देअर इज नो डेफिनाइट अँड सबस्टॅन्शियल इन्फॉर्मेशन. तर बघा, या प्रजाती आपल्याला म्हणजे कमी असल्यासारखं वाटतात किंवा धोक्यात असल्यासारखं वाटतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे, म्हणजे बघा, शायनेस म्हणजे बुजरेपणा, अशा प्रजातीबाबत आपल्याला विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. ठीक आहे. तर उदाहरण काय बघायचं, जायंट स्क्वेरल, ज्याला आपण शेकरू म्हणले. बघा, उदाहरणार्थ शेकरू खार. ओके. तर बघा, तिथं डायग्राम मध्ये दोन स्पेसीजचं नाव दिलंय, लायन टेल मंकी आणि रेड पांडा. स्पेशालिटी ऑफ द डे, दिनविशेष दिलंय एक. 22 मे जो आहे तो वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे, जागतिक जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्वे द प्लांट्स अँड ॲनिमल्स इन युअर एरिया, मेंटेन अ रेकॉर्ड अबाउट देअर कॅरेक्टरिस्टिक. ओके. तर आपल्याला प्रॅक्टिकल सुद्धा आहे बघा 10वी मध्ये, इकोसिस्टम स्टडीचं, त्याच्यामध्ये आपण ह्याचा सर्वे करू शकतो. ओके. त्यानंतर डू यू नो, बघा, तुम्हाला माहित आहे का, International Union for Conservation of Nature IUCN prepared the red list that contains the names of endangered species from different countries. Okay, IUCN ही संस्था काम करते बघा, वन्यजीव आणि वनस्पती ज्या धोक्यात आलेल्या आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांची यादी संस्था तयार करते, त्यालाच आपण रेड लिस्ट म्हणतो. ठीक आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN prepared the red list that contain the names of endangered species from different countries. Pink pages of this book contain the names of endangered species, while green pages contain the names of previously endangered but presently safe species. ठीक आहे.
2 रंगाची पानं तुम्हाला याच्यामध्ये आढळतील. जी गुलाबी पानं आहेत ते कशी आहेत बघा, संकटग्रस्त प्रजाती आहेत. आणि जी हिरवी पानं आहेत त्याच्यामध्ये संकटग्रस्त असलेल्या प्रजाती आता धोक्यामधून बाहेर पडलेल्या आहेत, त्यांची नावं असतात. ठीक आहे. ऑलवेज रिमेंबर, लेटस बिहेव अकॉर्डिंगली. तर सुरुवातीला बघा, डिस्ट्रॉइंग अ प्लांट इज अ डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. झाडं तोडणं म्हणजे सगळ्याच गोष्टीचा नाश होण्यासारखा आहे. प्रॅक्टिस अफॉरेस्टेशन टू कॉन्झर्व एन्व्हायरमेंट. तर बघा, जेवढं शक्य होईल तेवढं झाडं लावणं हे पर्यावरण संवर्धनासाठी चांगलं आहे. फॉरेस्ट इज वेल्थ. तर काय, वनश्री ही धनश्री, म्हणजे बघा जंगल ही श्रीमंती आहेत. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन. पर्यावरण शिक्षण हेच मूल्य शिक्षण. प्रोव्हिडंट यूज ऑफ पेपर इज प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. बघा, कागदाचा काळजीपूर्वक वापर करणे म्हणजेच झाडांच्या तोडीला आपण आवर घालू शकतो या माध्यमातून. टू प्रॅक्टिस द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सोसायटी. तर जेवढं आपण पर्यावरणाच्या रक्षणाच्या म्हणजे कास धरू तेवढाच मानवाचा विकास होईल. आणि शेवटी प्युअर एअर प्युअर वॉटर इज के टू हेल्दी लाईफ. शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. थिंक, विचार करा. बघा काय म्हणलंय, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड पब्लिश अ सर्वे इन 2008. अकॉर्डिंग टू इट, about 30% of animal species have become extinct over the period of 35 years. तर बघा, जागतिक वन्यजीव निधी या संघटनेने 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार 1975 ते 2005 म्हणजे 35 वर्षाचा कालावधी आहे बघा. तर याच्यामध्ये जगातील 30% प्रजाती नष्ट झाल्या आहेत. ठीक आहे. तर काय पुढे म्हणलंय, व्हॉट विल हॅपन इन फ्युचर इफ दिस कंटिन्यू ॲज इट इज. आणि हे जर असंच सुरू राहिले तर उद्या काय होईल. ठीक आहे. तर बघा, आपण वरती चित्रामध्ये जसे पाहतोय प्राणी आणि पक्षी, ते पुढच्या पिढीला सुद्धा चित्रामध्येच पाहावे लागतील. जर ह्याची आपण काळजी घेतली नाही, ह्याचं संवर्धन केलं नाही, जतन केलं नाही, तर ते भविष्यात असंच राहणार आहे.